सगळ्या मी याच्यात भाज्या टाकतोय. स्प्राउट्स आपण फक्त शेवटी टाकू. मंडळी, आम्ही हॉटेल्समध्ये वगैरे ना हे आजकाल लग्नामध्ये वगैरे याचे लाईव्ह स्टेशन्स ठेवतो ओरिएंटल फूडचे. मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा काय आहे की तिथे खूप सॉसेस आणि हे ते ठेवायला लागतात. तर आजकाल ही गोष्ट आम्ही तिथे पण चालू केलेली आहे की या सगळ्या गोष्टी किती इझी आहे ना करायला. लाईव्ह स्टेशन असेल तर ह्या मसाल्याचे पॅकेट ठेवतो आजकाल आणि बस एक हे आले म्हणजे एक फंक्शन सुरू झालं की थोडेसे आपले व्हेजिटेबल्स टाकायचे, राईस टाकायचं आणि त्याच्यामध्ये चमच्यानी हा मसाला टाकला की आपला फ्राईड राईस तयार होतो. बस कन्व्हिनियन्स फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये, कारण की खूप गर्दी होते एकाच वेळी. तर त्यावेळी आपल्याला झटपट सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्याच्यासाठी ही गोष्ट एकदम उपयुक्त पडते. खूप सॉसेस टाकायला नको, काही टाकायला नको, मसाला टाकला की फ्राईड राईस तयार. क्या बात. बस आता हे मी टॉस करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता टाकतोय राईस. त्याला हलकं टॉस करतोय आणि आता हा जो मसाला आहे हा पण याच्यात टाकणार आहे मी. आणि आपण बोलल्याप्रमाणे फक्त 100 ग्रॅम भाज्या जर असतील तर 200 ग्रॅम राईस आणि 1 पॅकेट हा मसाला हे पुरेसं होतं. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मीठ टाकायची पण जरूरत नाही आहे. याच्यामध्ये मीठ आहे ऑलरेडी, काहीही टाकायची जरूरत नाही आहे. ह्याच्यात जाऊ देऊया आता स्प्राउट्स आणि कांद्याची पात. वाह, काय कलरफुल मस्त दिसतोय राईस. आणखीन थोडासा मसाला हवा आहे का बरोबर आहे ते बघून घेऊ एकदा. सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे. मीठ पण बरोबर आहे आणि जो स्वाद पाहिजे फ्राईड राईसचा त्या मसाल्यामुळे खूप मस्त आलेला आहे की नाही. आपली रेसिपी एकदम झटपट तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी पण तयार झालेली आहे. मंडळी, मी याला एक प्लॅटरमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिंग्स सिक्रेट फ्राईड राईस करण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेला भात, चिरलेला कोबी, चिरलेला पातीचा कांदा, पॉपचॉय, चिरलेला गाजर, चिरलेली फरसबी, मोड आलेले मूग, चिरलेला लाल कोबी. चिंग्स सिक्रेट फ्राईड राईस मसाला. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कोबी, चिरलेला पॉपचॉय, गाजर, फरसबी आणि लाल कोबी घालून भाज्या परतून घ्याव्यात. त्यानंतर तयार भात, चिंग्स सिक्रेट फ्राईड राईस मसाला, मोड आलेले मूग आणि चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून डिश सर्व्ह करावी. आता काय करायचं मला सांगा. हे तर इथे तापून झाले, तयार आहे. आता काय करायचंय? यासाठी आता एका पॅन मध्ये आपल्याला सर्वात प्रथम ब्राऊन शुगर 1 वाटी, 1 वाटी पांढरी शुगर. अच्छा, ते मिक्स करायचं आणि 2 वाट्या पाणी घालायचं. यात 2 वाट्या पाणी. व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं. बरं, ती मिक्स होईपर्यंत मला सांगा तुमचे छंद काय आहेत बाकीचे. मला माझा मुख्य छंद म्हणजे कुकिंग, दुसरा म्हणजे ज्वेलरी मेकिंग. बाकी आणि डान्स, गाणं, नाट्य, चित्रपट, अभिनय काही? ओके, आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं. अजून घालू पाहिजे? नाही, बस. गठ्ठा होता का मला? आता यामध्ये विलायची पावडर. मस्त वास आलाय. ड्रायफ्रूट, साधारण हे मिश्रण 4 ते 5 मिनिटं हलवत राहायचं. आणि थोडं आता ह्याच्यामध्ये तूप सोडायचं आपल्याला. हे साजूक तूप आहे ना? हो,
सर ही ओमानची एकदम ट्रॅडिशनल डिश आहे ओमानी हलवा. प्रत्येक घरामध्ये सणासमारंभाला, लग्नाला, घरी आणि मुख्य म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे घरी नाही बनवत कोणी. त्याच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत तिकडे. साजूक तुपामुळे चकाकी येते बघा त्याला. बस थोडंसं हे घट्ट होत आल्यावर यामध्ये रोज सिरप साधारण 2 चमचे आणि सगळ्यात शेवटी केशर. हे आपल्याला सर्व ते सजावटीसाठी. हे साईडला जे तूप आहे त्याचं काय करायचं की ते बरोबर येतं? ते येतं साधारण. हे बनवलं की ह्याला सेट व्हायला 8 ते 10 तास लागतात. बरोबर. बस एक साधारण 10 ते 15 मिनिटामध्ये आपली डिश तयार होते. पण खाण्यासाठी आपल्याला 1 दिवस वाट बघावी लागेल. तिकडे काय ह्याच्या फॅक्टरीज आहेत आणि खास कुटुंब आहेत तेच फक्त ओमानी हलवा बनवतात. तुम्ही जाऊन कुठल्या ओमानी बाईला विचारलं की ओमानी हलवा कसा बनवतात तर साधारण माहिती नसतं. ते फक्त रेडीमेड आणतात. जेवणाचं पण तसंच आहे. पोळ्या वगैरे ते घरी नाही बनवत. डायरेक्ट मॉलमधून आणायचं सुरू. हे तुपाचं पुढं काय होतं? तूप सेट होतं सर. कॉर्नफ्लॉवर मिक्स होतं. ते घट्ट होत आलं की तूप त्यामध्ये मिक्स होतं. हे हे सगळं झालं तर एक 8 ते 10 तास सेट झालं मग कापायचं. हां. आणि हे मुख्यतः कॉफीच्या आधी खायला देतात. खजूर ओमानी हलवा. खजूर खायचा आणि मग कावा कॉफी प्यायची. चलो डन नाही का? हो. आपण याला ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला हे 8 ते 10 तास सेट करायचं. सेट केल्यानंतर ते जरा घट्ट झालं तर त्याला कापायचे आणि त्यानंतर गार्निशसाठी हे दोन गोष्टी आहेत. हो. तीळ आणि बदामाचे काप. हे आपण वरती असे पेरायचे आणि मग सर्व करायचे. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. ओमानी हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राऊन शुगर, साखर, कॉर्नफ्लोअर, ड्रायफ्रुट्सची भरड, साजूक तूप, वेलची पूड, गुलाब पाणी, बदामाचे काप, केशर आणि तीळ. कृती: फ्राईंग पॅन मध्ये 1 वाटी ब्राऊन शुगर, 1 वाटी पांढरी साखर आणि 2 वाटी पाणी घालून साखर विरघळवून घ्यावी. त्यानंतर 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सची भरड, साजूक तूप, गुलाब पाणी आणि केशर घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. रुपालीताईंचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते आधी खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खाऊन बघा. मस्त आहे. धन्यवाद. सॉलिड झालंय. सॉलिड. मंडळी तिन्ही पदार्थ अत्युत्तम झालेले. तुम्ही खरंच करून बघा बरं का. काय करून बघितल्याशिवाय कळणार नाही ना कसा लागतो. काय माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल अप्रतिम झालेला आहे आणि खरंच अप्रतिम झालेलं आहे. काय अविश्वासाने काय बघताय? हो खरंच सांगतोय खरंच छान झालेलं आहे. पण तुम्ही करून बघा. करून बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा हा यार सच्ची मुच्ची अच्छा आहे असं तुम्ही म्हणाल. तुमचेही खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. ऑल द वे मस्कतवरून इथे आलेला आहे. धन्यवाद. आणि माझी इच्छा आहे मी एखादं माझं नवीन नाटक घेऊन नक्की 100% मला मस्कत महाराष्ट्र मंडळातून स्पेशली सांगण्यात आलं की सरांना मस्कतला यायला सांगा. नक्की 100% येईल. नवीन नाटक आहे साखर खाल्लेला माणूस. हे गोडच आहे. ते नाटक घेऊन निश्चितपणे येईल. ओके सर. माझ्याकडून ही छोटीशी. पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे प्रॉन्स फ्रँकी. दुसरा पदार्थ करणार आहोत. याचं नाव आहे पनीर ओट्स चीझी बॉल्स.